पुणे येथील नसरापूर येथे काल हृदयाला स्तब्ध करणारी एक घटना घडली। एका 65 वर्षाचा नराधम भीमराव कांबळे यानं अवघ्या 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला। एवढंच नाही तर अत्याचार केल्यानंतर त्यानं त्या मुलीची हत्या केली आणि त्यापेक्षाही वाईट कृत्य, त्या मुलीचा जो काही मृतदेह होता तो त्या नालायकानं एका शेणाच्या ढिगाऱ्याखाली त्या ठिकाणी बुजवून ठेवला। खरं तर खूप वाईट वाटतं की 2026 मध्ये आपल्या समाजामध्ये इतक्या नीच प्रवृत्तीचे लोक आहेत जे अशा प्रकारचं कृत्य करतात आणि त्यांना इथल्या व्यवस्थेची कुठलीही भीती नाही। अशा घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडतात। त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रसारमाध्यमांसमोर येतात आणि आम्ही याची फास्ट ट्रॅक चौकशी करू असे वेगवेगळे वादे सर्वसामान्य लोकांना करतात। पण आपल्यातून गेलेली एक मुलगी त्या ठिकाणी कायमची जाते आणि भविष्यात अशा घटना परत घडतात। त्यामुळे नेमकं या राज्यातील कायदा सुव्यवस्था संपली का असा मोठा प्रश्न पडतो। खरं तर आज हे काही प्रकरण झालं आहे नसरापूर येथील, ज्या प्रकारे त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला, या संपूर्ण प्रकारामध्ये मला सरकारला 3 महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत। पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या राज्यामध्ये कुठल्याही नराधमाला कुठलीही भीती राहिली नाही। म्हणजे वारंवार लोकांवर किंवा अनेक मुलींवर बलात्कार होतात, त्यानंतर त्या ठिकाणी तो आरोपी जेलमध्ये जातो आणि काही दिवसांनी तो आरोपी बाहेर येतो आणि परत त्या ठिकाणी ही लोक असे कामं करतात। आता तुम्ही साधं उदाहरण घ्या, हे जे काही भीमराव कांबळे आहेत हे या अगोदर 2 वेळा महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी जेलमध्ये जाऊन आलेत। 2 वेळा जेलमध्ये जाऊनही हा माणूस 1998 मध्ये जेलमध्ये गेला होता, 2015 साली जेलमध्ये गेला होता, 2015 ते 19 मध्ये तो जेलमध्ये होता आणि त्यानंतर बाहेर येऊन त्याची परत हिंमत होते की आपण एका मुलीवर अत्याचार करावा। मग नेमकं जेलमध्ये या लोकांना सजा दिली जाते की यांना चांगलं जीवन दिलं जातं, हा मोठा प्रश्न आहे। आणि इथल्या व्यवस्थेची काहीच इज्जत सर्वसामान्य माणसाच्या मनात राहिली नाही, हाही मोठा प्रश्न आहे। कारण जेलमध्ये राहून आलेला माणूस जर कुणावर अत्याचार करण्याची हिंमत करतो तर जेलमध्ये नेमकं या लोकांसोबत काय केलं जातं, हा इथल्या व्यवस्थेला प्रश्न आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न आहे की आपल्या पोलिसांची ताकद इतकी कमजोर झाली का की जेलमध्ये असलेल्या माणसाला ते चांगल्या प्रकारे सरळ करू शकत नाही, आणि खूप वाईट कृत्य आहे। दुसरा प्रश्न असा आहे की आपली न्यायव्यवस्था खरंच कुठंतरी चुकीची आहे का? म्हणजे हा जो काही नराधम आहे भीमराव कांबळे, प्रत्येक माणसाला माहिती आहे सध्या की यानंच त्या मुलीची हत्या केली, यानंच त्या मुलीवर अत्याचार केला, इतका निर्गुणपणे अत्याचार केला। पोलिसांनाही माहिती आहे, गृहमंत्र्यांनाही माहिती आहे, सर्वसामान्य लोकांनाही माहिती आहे, त्या मुलीच्या आईवडिलांनाही माहिती आहे, तरीही या नराधमाला या देशामध्ये 5 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा होऊ शकत नाही, हे या देशाचं दुर्दैव आहे। खरं तर एखाद्या घटनेमध्ये जर तुम्हाला माहिती नसेल नराधम कोण आहे, अशा घटनेची चौकशी व्हावी, त्याचा विरोध नाही। पण एक देश म्हणून जेव्हा सगळं काही तुमच्या समोर आहे, तुम्हाला माहीत आहे की हा माणूस आहे, यानं त्या ठिकाणी अत्याचार केला आहे, तरीही तो मामला कोर्टात जातो आहे, त्यावर सुनावणी होईल आणि भविष्यात त्याला फाशी होईल का नाही याची या देशामध्ये काही शाश्वती नाही। मग नेमकं या देशामध्ये एका सर्वसामान्य मुलीचा जीव इतका स्वस्त आहे का की कोणीही यायचं, अत्याचार करायचा, जायचं, नंतर पोलीस ठाण्यात जायचं, पोलीस त्याला संरक्षण देणार, पोलीस ठाण्यात ठेवणार, काही दिवसांनी त्याला बेल मिळणार, तो बाहेर येणार। ही आपल्या देशाची व्यवस्था खरंच कुठंतरी योग्य आहे का असा प्रश्न पडतो। जर आरोपी माहीत नसेल तर 2 वर्ष चौकशी व्हावी, त्याचा मी विरोध करत नाही। पण आरोपी माहीत असतानाही जर त्याला फाशी द्यायला 1 वर्ष लागत असेल किंवा त्याला फाशी होईल का नाही याची काही शाश्वती मिळत नसेल तर खरंच मग आपली न्यायव्यवस्था काही जाग्यांवर चुकते की काय असा प्रश्न आहे। आणि इथल्या सरकारनं कमीत कमी हे जे काही अत्याचाराचे जे काही गुन्हे असतात या गुन्ह्यांच्या बाबतीत काहीतरी कठोर शिक्षा करावी, असं तुम्हाला एक सर्वसामान्य माणूस म्हणून वाटत नाही का, हा माझा प्रश्न आहे। तिसरी गोष्ट, काल फेसबुकवर अनेक पोस्ट बघितल्या। अनेक पोस्टमध्ये हे लिहिलेलं होतं की अत्याचार करणारा माणूस या समाजाचा आहे, ज्या मुलीवर अत्याचार झाला ती मुलगी या समाजाची आहे। खरं तर खूप वाईट वाटतं 2026 मध्ये जेव्हा अनेक लोक उच्च शिक्षित आहेत अशी लोक अशा प्रकारची पोस्ट फेसबुकवर करतात आणि त्यावर 2-2 हजार लोक लाईक करतात, 2-2 हजार लोक कमेंट करतात। म्हणजे एक असा व्यक्ती जो एक नराधम आहे, जो एक खालच्या प्रवृत्तीचा आहे, जो एक नीच प्रवृत्तीचा आहे, अशा व्यक्तीलाही आपण एका जातीच्या नावानं बघतो। ज्या अल्पवयीन मुलीवर त्या ठिकाणी अत्याचार झाला त्या मुलीलाही आपण एका जातीच्या नावानं बघतो। हे खरंच या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। खरं तर हे सगळं संपवण्यासाठीच आपल्या महापुरुषांनी लढा दिला, पण दुर्भाग्यानं आज इतक्या वर्षांनी आमची तरुण मंडळी परत त्याच जुन्या गोष्टी जागी करते।
खरं तर मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो, जो अपराधी आहे त्याची कुठलीही जात नसते, तो कुठल्याही जातीचा असो, तो नराधम आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याचं समर्थन या महाराष्ट्रामध्ये कोणीही करू शकत नाही। त्यामुळे आपण या प्रकरणांना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन गुन्हेगारांची जी काही जात असते ती फक्त गुन्हेगारीच असते ही गोष्ट सर्वसामान्यांनी आणि युवकांनी लक्षात घेतली पाहिजे, तरच आपण एक समृद्ध महाराष्ट्र बनवू शकू। त्यामुळे हा जो काही प्रकार घडला आणि ज्या प्रकारे आपली न्यायव्यवस्था त्या ठिकाणी अशा नराधमांना फाशी देण्यासाठी वेळ लावते किंवा त्यांना फाशी मिळेल का नाही याची काही शाश्वती देत नाही, याबद्दल तुमचं जे काही मत असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।